येशूच्या प्रेमळ व पवित्र नावात आपणा प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, जिवंत देव परमेश्वर हा सदैव आमच्या समवेत आहे आणि तो आमच्या जीवनाचा पाठीराखा आहे, म्हणून त्या परमेश्वराची स्तुती असो. आज विशेष करून आपण आपल्या या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये आपल्या जीवनाचं समर्पण परमेश्वराला करूया आणि आमच्या मेथडिस्ट मराठीच्या उल्हासनगरच्या या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये आपणा प्रत्येकाचं यावेळी स्वागत करीत आहोत. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गुरु, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, ही पुढील वेळ आपण जिवंत देवाच्या हातामध्ये समर्पित करू आणि त्याच्या आत्म्याद्वारे त्याने आमचं पुढारी पण करावं, हीच परमेश्वराला आपण यावेळेस विनंती करूया. देवाचं वचन आम्हाला सांगतं, हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरिला आहे, मला कधी लज्जित होऊ देऊ नको. तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर, माझ्याकडे आपला कान लाव व माझे तारण कर. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय पित्या, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळेस तुझे उपकार माने तुझ्या नावाला धन्यवाद देत. प्रभू परमेश्वरा, तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही नतमस्तक होत आहोत. प्रभू, खरोखर तू आमच्या जीवनाला चालवित आहेस, आमच्या जीवनाला प्रभू तारीत आहेस आणि प्रभू परमेश्वरा, तुझी कृपा आम्हाला पुरवित आहेस, म्हणून आम्ही मनपूर्वक यावेळेस तुझे उपकार मानितो. प्रभू राया, या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि प्रभू पुढे प्रभू परमेश्वरा, या पुढील वर्षात तू आमचा सहाय्यक हो, आमचा मदतनीस हो, आमचा पुढारी हो. प्रभू, आमची तुला हीच विनंती आहे. प्रभू बापा, विशेष करून प्रभू आज या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये आम्ही जेव्हा तुझ्या चरणाजवळ येत आहोत, प्रभू तू आम्हाला प्रभू तुझं मार्गदर्शन दे. प्रभू तुझी कृपा तू आम्हाला पुरव आणि प्रभू परमेश्वरा, प्रभू याद्वारे तू आम्हाला आध्यात्मिक लाभ दे, हीच आम्ही तुला विनंती करीत आहोत. प्रभू, माझ्या संपूर्ण प्रिय मंडळीला तुझ्या हातामध्ये देतो बापा आणि प्रभू परमेश्वरा, तुझ्या आत्म्याद्वारे या पुढील प्रार्थनेमध्ये तू आम्हाला चालेल, हीच तुला विनंती करीत प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, या आपण यावेळी गीत गाऊन परमेश्वराच्या नावाला उंचवूया. देवाच्या चरणाजवळ आपण स्वतःला लीन व नम्र करूया आणि त्या परमेश्वराचं गौरव आमच्या जीवनाद्वारे व्हावं, याकरिता प्रियांनो आपण यावेळेस उंच स्वराने त्या प्रभूच्या सानिध्यात आपण गाऊया, त्याची स्तुती करूया, त्याची आराधना करूया. या पुढील गीतामध्ये आपण सर्वजण मिळून सहभागी होऊ. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्त राय मला पामरा तारिणी, दिव्य तेज मम मनी घा
तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन, तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन. तुझ विण मजला दिसे तसे हे, तुझ विण मजला दिसे तसे हे, स्मशान केवळ विश्व दिसू दे, विश्व दिसू दे, तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन, तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन. तुझ विण मजला विश्रांतीचा, तुझ विण मजला विश्रांतीचा, स्वप्नीही कधी भास नसू दे, भास नसू दे, तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन, तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन ठेव इथे वा नेमज परिमज, ठेव इथे वा नेमज परिमज, युक्त तुझ्याशी नित्य वसू दे, नित्य वसू दे, तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन, तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन, तव चरणी मन लीन, तव चरणी मन लीन, तव चरणी मन लीन, तव चरणी मन लीन. जिवंत देवाची स्तुती असो. प्रार्थनेद्वारे पुन्हा एक वार आपण परमेश्वराच्या चरणाजवळ यावेळेस जाऊ. प्रभुराया, आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही केलेलं स्तवन तू मान्य केलेलं आहे. या गीताद्वारे प्रभू आम्ही आपल्या स्वतःला तुझ्याजवळ लीन केलेलं आहे बापा. आमचा विश्वास आहे की प्रभू आम्हाला प्रभू परमेश्वरा प्रभू तुझ्या चरणामध्ये प्राप्त होणारा आनंद, तुझ्या सानिध्यातील जो आनंद आहे प्रभू तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये तू देणार आहे. तुझं वचन आम्हाला हेही सांगतं की तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे आणि तुझ्या उजव्या हातात सौख्य सदुदित आहेत बापा. प्रभू आम्ही तुला हीच विनंती करीत होतो, तुझा उजवा हात सदैव आमच्या जीवनावर असू दे. आमचं स्तवन तू मान्य करून घे बापा. आणि प्रभू त्याद्वारे तू आम्हाला आध्यात्मिक लाभ दे. तुझ्या वचनांकडे आता आम्ही आपलं लक्ष केंद्रित करीत असता त्या वचनांद्वारे तू आमच्याशी बोल, हीच आम्ही तुला विनंती करीतो. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान प्रभू आम्ही केवळ तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. प्रभू येशूच्या प्रेमळ व पवित्र नावात आपणा प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो, की त्या प्रभूने आम्हाला विशेष प्रकारे आमच्या जीवनामध्ये आज पुन्हा एक वार त्याच्या चरणाजवळ येण्याची ही संधी दिलेली आहे. आजच्या मरणाकरिता आम्ही जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो जुना करार यातील स्तोत्रसंहिता, यामधून स्तोत्र 72 आणि वचन 17 ते 20 आपण यावेळेस वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता यातील स्तोत्र 72 आणि वचन 17 ते 20 आम्हाला येणेप्रमाणे सांगते. त्याचे नाव सर्वकाळ राहो, सूर्य आहे तोवर त्याचे नाव वृद्धिंगत हो. त्याच्या नावाने लोक आपणास धन्य म्हणोत, सर्व राष्ट्रे त्याचा धन्यवाद करोत.
परमेश्वर देव, इस्रायलाचा देव, तोच काय तो अद्भुत कृत्य करीतो, त्याचा धन्यवाद हो. त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो. त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन, आमेन. ईशाचा पुत्र दावीद याच्या प्रार्थना समाप्त. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, परमेश्वर देव वाचण्यात आलेली ही वचने आज आमच्या मननचिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. आम्ही जिवंत देवाच्या चरणाजवळ आहोत. या वर्षातील विशेष प्रकारे हा बुधवार प्रभूने आम्हाला दिलेला आहे या जानेवारी महिन्यातील, आणि आपण देवाच्या चरणाजवळ यावेळी नतमस्तक होत आहोत. निश्चित अर्थाने प्रियांनो, हा वर्षातील पहिला बुधवार आहे जो देव परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्हाला देत आहे. आणि म्हणून आज आजच्या मननचिंतनाकरिता, आजच्या वचनांच्या आधारे आम्ही जो विषय घेत आहोत तो हे की देवाच्या गौरवी नावाला तुम्ही महिमा द्या. देवाच्या गौरवी नावाला तुम्ही महिमा द्या. परमेश्वर देव हा गौरवाने भरलेला देव आहे. परमेश्वर देव जो आहे तो परमेश्वर देव खरोखर आमच्या जीवनाद्वारे त्याचा महिमा व्हावा या योग्यतेचा जो देव आहे. आणि जेव्हा पवित्र शास्त्र आपण पाहतो माझ्या प्रियांनो, त्या पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला हेच दिसते, त्या गौरवी देवाला महिमा देण्याकरिता त्याने आपल्या निर्मितीमध्ये आम्हा मानवाची त्याने विशेष प्रकारे निर्मिती केलेली आहे. आम्हाला याकरिता त्याने निर्माण केले की आम्ही त्याच्या नावाला अधिक गौरव द्यावं, त्या गौरवी देवाची आम्ही महिमा वर्णावी, याकरिता त्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे. आमची निर्मिती त्याने केलेली आहे. आणि म्हणून यासाठी आम्हाला परमेश्वराचे खरोखर मनपूर्वक उपकार मानायचे आहे. जेव्हा पवित्र शास्त्राकडे आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला प्रत्येक वचनं या गोष्टीकडे घेऊन जातात की देव हा गौरवी देव आहे. देव जो आहे तो अद्भुत कृत्य करणारा देव आहे. आणि निश्चित अर्थाने आपण आपल्या मंडळीमध्ये जेव्हा नवीन वर्ष आपण साजरा केला त्यावेळी आपण जेव्हा देवाच्या वचनांकडे आम्ही पाहिलं तर आम्ही ह्याच विश्वासाने या नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे की या नवीन वर्षात देव परमेश्वर आमच्यासाठी अद्भुत कृत्य करणार आहे. हा विश्वास आम्ही प्रत्येकाने स्वीकारलेला आहे. आणि माझ्या प्रियांनो, खरोखर आज जे वचन आम्ही वाचलेलं आहे ते वचन आम्हाला सांगतं, स्तोत्र 72 आणि त्याचं 18 वचन, की परमेश्वर देव, इस्रायलाचा देव, तोच काय तो अद्भुत कृत्य करीतो, त्याचा धन्यवाद हो. 18वं वचन आम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितं की परमेश्वर देव जो आहे तो इस्रायलाचा देव आहे. आज केवळ ते यहुदी लोकच इस्रायल नव्हे, पण आज तुम्ही आणि मी जे आहोत आम्ही देखील आज इस्रायल लोक आहोत. आम्ही देखील देवाचे निवडलेले आहोत. देवाने या संपूर्ण जगामध्ये आज तुमची आणि माझी निवड त्याचे लोक म्हणून त्याने केलेली आहे. आणि म्हणून तो देव आमचा देखील देव आहे. जेव्हा पवित्र वचन म्हणतं तो परमेश्वर देव, इस्रायलाचा देव, तोच काय तो अद्भुत कृत्य करीतो. ही डज वंडरस थिंग्स. परमेश्वर देव जो आहे तो अद्भुत कृत्य करीतो हे देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि जेव्हा तो परमेश्वर देव अद्भुत कृत्य करीत आहे माझ्या प्रियांनो, त्याच्या नावाचा धन्यवाद हो हे देवाचं वचन सांगतं. हा धन्यवाद कोणी करावयाचा आहे? हा धन्यवाद तुम्हाला आणि मला करावयाचा आहे. आमच्या जीवनातून हा देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. 2021 वर्ष देवाने आमच्यासाठी आशीर्वादित केले आहे आणि 2022 वर्ष देखील देव परमेश्वर आमच्यासाठी आशीर्वादित करीत आहे. यासाठी आम्हाला परमेश्वराच्या नावाला खरोखर धन्यवाद द्यावयाचा आहे. माझ्या प्रियांनो, वचन आम्ही ज्या वचनाकडे पाहतो किंवा वचनातून हे समजून घेण्याचा प्रयत्न करीतो की देव कशाप्रकारे अद्भुत कृत्य करीतो, आणि जेव्हा आम्ही संबंध सृष्टीकडे पाहतो, या पृथ्वीवरील दृश्य अदृश्य गोष्टींचं जेव्हा आम्ही निरीक्षण करीतो, त्याबद्दल विचार करीतो, आम्हाला एकच गोष्ट दिसून येते की हो, देव अद्भुत कृत्य करणारा देव आहे. परमेश्वर देवाच्या महिम्याने ही सर्व पृथ्वी जी आहे ती भरून गेलेली आहे. अर्थ इज फिल्ड विथ गॉड्स ग्लोरी. प्रत्येक क्षणाक्षणात, कणाकणात आम्हाला देवाचं गौरव, देवाची महिमा जी आहे ही आम्हाला दिसून येते. आणि माझ्या प्रियांनो, जेव्हा देवाने अशा पृथ्वीवर, अशा त्याच्या निर्मितीमध्ये त्याने तुम्हाला आणि मला ठेवलेलं आहे, आम्हा मानवाला त्याने ठेवलेलं आहे, देवाची आमच्या जीवनातून इच्छा आहे की आम्ही आपल्या जीवनातून त्याला धन्यवाद द्यावा. त्या अद्भुत कृत्यांमधील आम्ही देखील एक भाग आहोत की देवाने आम्हाला त्याच्या महिमेकरिता निवडलेला आहे, निर्माण केलेला आहे. यशाचं पुस्तक याचा 43वा अध्याय 21वा वचन आम्हाला सांगतं, देवाने आम्हाला याचकरिता निर्माण केले की आम्ही त्याचा गुणानुवाद करावा, आम्ही त्याची स्तुती करावी. माझ्या प्रियांनो, आम्ही देवाच्या स्तुती करीत आहोत. 2022 वर्षामध्ये आम्हाला आमच्या जीवनाद्वारे देवाची स्तुती करावयाची आहे.
पहिली गोष्ट जर आम्ही पाहतो तर आम्हाला आजच्या या मननचिंतनामध्ये देवाच्या गौरवी नावाला आम्ही महिमा द्यावा या अनुषंगाने जर आम्ही पाहतो तर पहिली गोष्ट आम्हाला प्रेरित करीते. जर आम्ही वाचले थेसलनिकरास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 11 आणि 12 जेव्हा आम्ही वाचतो, थेसलनिकरास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याची 11 आणि 12 वचनं जर पाहिली तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की पौल जो आहे थेसलनीतील मंडळीला जेव्हा पत्र लिहित आहे त्यावेळेस तो म्हणतो की आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करीतो की आपल्या देवाने तुम्हास झालेल्या या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे. आणि पुढे बघा वचन 12 काय सांगतं की ह्यासाठी की आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त याच्या कृपेने आपला प्रभू येशू याच्या नावाला तुमच्या ठाई व तुम्हाला त्याच्या ठाई गौरव मिळावे. त्या देवाने आम्हाला निर्माण केलं, त्या देवाने आपल्या पुत्राला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाठविले, आम्हाला पापाच्या खाचीतून त्याने सोडविले, सैतानी बंधनातून त्याने आम्हाला सोडविले. वचन आम्हाला सांगतं हे कशासाठी केले तर प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठाई व तुम्हाला त्याच्या ठाई गौरव मिळावे. देव परमेश्वराला आमच्या ठाई गौरव मिळावे यासाठी त्याने आपला पुत्र आमच्यासाठी दिलेला आहे, यासाठी त्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे, यासाठी त्या परमेश्वराची कृपादृष्टी जी आहे ती आमच्या जीवनावर झालेली आहे. आणि माझ्या प्रियांनो, आम्हाला यासाठी खरोखर परमेश्वराचे उपकार मानायचे आहे की त्या जिवंत देवाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमच्या ठाई त्याला गौरव मिळावं यासाठी त्याने निर्माण केलेलं आहे, यासाठी त्याने आम्हाला निवडलेलं आहे, यासाठी तो आमचा देव झालेला आहे. इस्रायलाचा देव म्हणजे तुमचा आणि माझा देव. आमच्या ठाई त्या देवाला गौरव मिळावे हे देवाचं वचन आज आम्हाला सांगू इच्छिते की आमच्या ठाई त्याला गौरव मिळावे. माझ्या प्रियांनो, आज या 2022 वर्षामध्ये आम्ही जेव्हा पुढे अग्रेसर झालेलो आहोत, आज 5व्या तारखेमध्ये आम्ही आहोत आणि आम्हाला आजपासून आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे 2022 वर्षामध्ये पुढे आम्ही जेव्हा जाणार आहोत, आमच्या ठाई त्या देवाला गौरव मिळावे, त्या देवाची महिमा वर्णिल्या जावी यासाठी आम्हाला प्रयत्नशील असायचं आहे. देवाने आम्हाला यासाठीच त्याचा पुत्र आम्हाला दिलेला आहे, त्याच्या कृपेने त्याने आम्हाला निवडलेलं आहे, आम्हाला तारण दिलेलं आहे आणि म्हणून आम्हाला आमच्या ठाई त्याला गौरव मिळावे असं जीवन आम्हाला जगणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही पाहतो तर आम्हाला दिसून येईल, जर आम्ही फिलिप्पियरास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 11 वचन जर पाहिलं तर त्या ठिकाणी देखील आम्हाला दिसून येईल की देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्याद्वारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे. म्हणजे आमच्या जीवनातून आम्ही देवाला गौरव द्यावं ते कशाद्वारे तर आम्ही नीतिमत्वाचं जीवन जगण्याद्वारे आम्हाला देवाला गौरव द्यायचा आहे. We need to bring glory to God in our righteous living. आमच्या नीतिमत्वाच्या जीवन जगण्याद्वारे आम्हाला देवाला गौरव द्यायचा आहे, आमच्या परमेश्वराची आम्हाला स्तुती करायची आहे. आणि वचन या ठिकाणी सांगतं देवाचे गौरव आणि स्तुती व्हावी म्हणूनच येशू ख्रिस्ताच्याद्वारे त्याने आमची निवड केलेली आहे, त्याने आम्ही नीतिमत्वाच्या फळाने आम्ही भरून जावे हे देवाचं वचन आम्हाला सांगतं. का तर आमच्याद्वारे देवाची स्तुती व्हावी. नीतिमत्वाचं फळ केव्हा दिसेल जेव्हा नीतिमत्वाने आम्ही जगू, जेव्हा धार्मिकतेने आम्ही जगू, देवाला आवडणारं जीवन आम्ही जगू, देवाला ग्रहणीय अशी दशा आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ, त्यावेळेसच आम्ही नीतिमत्वाचं फळ आपल्या जीवनातून प्रगट करणार आहोत. आणि वचन या ठिकाणी सांगतं नीतिमत्वाचं फळ जे आहे ते देवाला गौरव देते, नीतिमत्वाचं जीवन जे आहे ते देवाला गौरव देते. योहान कृष्णवर्तमानाचा 15वा अध्याय 8वं वचन आम्हाला सांगतं तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते. येशू जेव्हा आपल्या शिष्यांना दाखलताविषयी सांगत आहे, द्राक्ष विशेष प्रकारे तो त्या ठिकाणी मी पाहतो की तो बोलत असताना त्यांना तो सांगतो की तुम्ही माझ्यामध्ये आहात, मी तुमच्यामध्ये आहे. आणि त्यावेळेसच काय होतं तर तो त्या ठिकाणी म्हणतो की तुम्ही फळ देणार आहात, पण केव्हा देणार आहात जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये असणार आहे. आणि 8व्या वचनामध्ये तो त्या ठिकाणी सांगतो की तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते. आज या 2022 वर्षामध्ये माझ्या प्रियांनो आम्ही पदार्पण करून पुढे चालत आहोत. आम्हाला एक गोष्ट आमच्या ध्यानात घ्यायची आहे, लक्षात घ्यावयाची आहे की आम्ही जेव्हा विपुल फळ देऊ, आम्ही जेव्हा नीतिमत्वाचं जीवन जगू, त्यावेळेस देवपित्याचं गौरव आमच्या जीवनाद्वारे होणार आहे.
आणि म्हणून असा प्रयत्न आम्ही आपल्या या येणाऱ्या 2022 वर्षामध्ये आम्हाला करावयाचा आहे. केवळ जानेवारीपुरताच नव्हे, केवळ पहिल्या आठवड्यापुरताच नव्हे, पण आम्हाला डिसेंबरच्या शेवटापर्यंत आम्हाला हा प्रयत्न करायचा आहे की मी नीतिमत्वाने जीवन जगेल. माझ्या नीतिमत्वाच्या फळाने मी माझ्या देवपित्याचं गौरव करणार आहे, त्याची स्तुती करणार आहे. हा निश्चय आम्ही आपल्या जीवनामध्ये घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. आमच्या जीवनातून, आमच्या ठायी, आमच्या नीतिमत्वाच्या जीवनातून आम्हाला देवपित्याचं गौरव करायचं आहे. यासाठी त्याने तुमची आणि माझी निवड केलेली आहे. आम्ही इतरही जर वचन पाहतो तर वचन आम्हाला सांगतं, कोरिन्थीकरास पहिले पत्राचा 6वा अध्याय 20वा वचनही आम्ही जर पाहिलं तर वचन आम्हाला सांगतं आम्हाला मोलाने विकत घेतलेले आहे. आणि म्हणून आम्ही स्वतःचे नाही आहोत, आम्ही देवाचे आहोत. आणि वचन त्या ठिकाणी म्हणते, म्हणून तुमच्या शरीराने देवाचे गौरव करा. तुमच्या शरीराने देवाचे गौरव करा वचन म्हणतं. नीतिमत्वाचं जीवन हे आम्ही आपल्या शरीराने जगू शकणार आहोत. आणि माझ्या प्रियांनो, नीती आमच्या शरीराने आम्हाला देवाचं गौरव करावयाचं आहे. वचन सांगतं आम्ही मोलाने विकत घेतलेले आहोत आणि म्हणून आम्ही आपल्या शरीराने देवाचं गौरव आम्हाला करायचं आहे. 2022 वर्षामध्ये आम्ही आपल्या जीवनाद्वारे शरीराने आम्ही देवाचं गौरव करण्याचा प्रयत्न करू. मत्तेय सुवर्तमान 5वा अध्याय 16व वचन आम्हाला हेही सांगतं की आम्ही विशेष प्रकारे आमची सत्कर्मे पाहून लोक जे आहेत ते देवपित्याचं गौरव करणार आहेत. आमची सत्कर्मे पाहून आमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू द्या की ते तुमची सत्कर्मे पाहून त्या स्वर्गातील पित्याचं ते गौरव करतील. 2022 वर्ष देवपित्याच्या गौरवाचं वर्ष आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनातून, तुमच्या आणि माझ्या ठाई देवाच्या गौरवाचं ते वर्ष आहे. आणि माझ्या प्रियांनो, तसंच नीतिमत्वाचं जीवन आम्हाला जगणे गरजेचे आहे. हे देवाचं वचन आम्हाला सांगू इच्छिते. तिसरी गोष्ट जर आम्ही या ठिकाणी पाहिली तर आम्हाला दिसून येईल आम्ही देवाचं गौरव कसं करू शकतो. तर आम्हाला इफिस्करास पत्र याचा विशेष प्रकारे 5वा अध्याय जर 20वा वचन जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येते, वचन म्हणतं आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. म्हणजे देवाचं गौरव करीत जा, देवाचा धन्यवाद करीत जा, देवाचे आभार मानित जा. पण कोणाद्वारे? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्व देवपित्याची तुम्ही उपकार स्तुती करा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे या 2022 वर्षामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणजे त्या येशू ख्रिस्ताला समर्पित होऊन आम्हाला आपलं जीवन देवपित्याच्या गौरवासाठी जगायचं आहे. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 17 जर आम्ही पाहिलं ते वचन आम्हाला सांगतं जे काही तुम्ही कराल ते तुम्ही प्रभू येशूच्या नावाने तुम्ही करा. म्हणजे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने फक्त तोंडापुरतं नव्हे, पण त्या नावाला तुम्ही समर्पित होऊन करा. वी नीड टू ब्रिंग ग्लोरी टू गॉड इन सबमिशन टू क्राइस्ट. त्या ख्रिस्ताला समर्पित होण्याद्वारे आम्हाला देवपित्याचं गौरव आपल्या जीवनातून करायचं आहे. कलसे 3:17 वचन सांगतं, बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा. का? कारण त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती होते. देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा हे देवाचं वचन सांगतं. पण कसे? जे तुम्ही करता बोलणे किंवा करणे ते येशूच्या नावाने तुम्ही करा, त्या येशूला समर्पित होऊन तुम्ही करा. वी नीड टू ब्रिंग ग्लोरी टू गॉड इन सबमिशन टू क्राइस्ट इन दिस न्यू इयर 2022. 2022 वर्षामध्ये माझ्या प्रियांनो त्या ख्रिस्ताच्या नावाने प्रत्येक गोष्टी करून त्या ख्रिस्ताला समर्पित होऊन आम्हाला प्रत्येक गोष्ट करायची आहे. आणि म्हणून देवाने हे नवीन वर्ष आमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे. या नवीन वर्षामध्ये देवाच्या नावाला गौरव देण्याचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे. देव परमेश्वर हा अद्भुत कृत्य करणार आहे. अद्भुत कृत्य आमच्या जीवनामध्ये तो करणार आहे, आमच्या कुटुंबामध्ये तो करणार आहे. पण माझ्या प्रियांनो, त्यासाठी आम्ही आमच्या ठाई त्याला गौरव द्यावे. आम्ही या जगामध्ये जीवन जगत असताना नीतिमत्वाचं जीवन जगावे. या 2022 वर्षामध्ये चालत असताना ख्रिस्ताला समर्पित होऊन आम्ही जगावे. आम्ही निश्चित अर्थाने आमच्या जीवनाद्वारे त्या देवाला गौरव देऊ. वचन म्हणतं स्तोत्र 72 आणि त्याचं 19व वचन म्हणतं, त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो, त्याच्या महिमाने सर्व पृथ्वी भरो. आमेन आमेन. केव्हा पृथ्वी भरणार आहे? त्याच्या महिमाने केव्हा भरणार? जेव्हा तुम्ही आणि मी देवाच्या त्या सुवंदित नावाला आम्ही गौरव देऊ, त्यावेळेस आमच्या जीवनाद्वारे त्या परमेश्वर पित्याला महिमा प्राप्त होईल, त्याला गौरव प्राप्त होईल. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही या वचनाप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करूया, देवाला गौरव देण्याचा प्रयत्न करूया.
2021 वर्षासाठी आम्ही निश्चितच देवाला धन्यवाद दिलेला आहे, देवाचे आभार मानलेले आहे, कारण त्यांनी आमची काळजी घेतली. पण 2022 वर्षामध्ये जेव्हा आम्ही सुरुवात केलेली आहे, पदार्पण केलेले आहे, वर्षातील हे 5 दिवस देवाने आमची काळजी घेतलेली आहे. पण माझ्या प्रियांनो, पुढील दिवसांमध्ये आम्हाला पुढे अग्रेसर होत असताना 360 दिवसांचा पुढील प्रवास आम्हाला करावयाचा आहे. यामध्ये आमच्या जीवनातून दरवेळी क्षणोक्षणी पदोपदी आमच्या जीवनातून आमच्या ठाई देवाला गौरव प्राप्त व्हावं. आमच्या जीवन जगण्याद्वारे, नीतिमत्वाचं जीवन जगण्याद्वारे त्या देवाला गौरव प्राप्त व्हावं आणि ख्रिस्ताला समर्पित होऊन जीवन जगण्याद्वारे त्या परमेश्वराला गौरव प्राप्त व्हावं. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला सहाय्य करो. देवाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. देवा त्या गौरवयुक्त देवाला देवाची महिमा करण्याकरिता आम्ही सदोदित जीवन जगूया. देवाची स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय पित्या, प्रेमळ प्रिय प्रभू राया, आम्ही तुझे उपकार म्हणतो, तुझी स्तुती करीतो पित्या. प्रभू परमेश्वरा, प्रभू असं जो वचन आम्हाला सांगू इच्छितो पित्या, की प्रभू तू परमेश्वर देव आहेस, तू इस्रायलाचा देव आहेस, तू प्रभू परमेश्वर आमच्या सर्वांचा देव आहेस. आणि प्रभू परमेश्वरा, तूच तो काय जो अद्भुत कृत्य करीतो. तुझ्या नावाचा धन्यवाद हो, हे तुझं वचन आम्हाला सांगतं. प्रभू परमेश्वरा, तुझ्या गौरवयुक्त त्या सुवंदित नावाला आमच्या जीवनातून सदैव प्रभू परमेश्वरा महिमा प्राप्त व्हावा, यासाठी तू आम्हाला आमच्यावर कृपा कर. आमच्या ठाई तुला गौरव मिळावे असा आशीर्वाद तू आम्हाला दे. आमच्या नीतिमत्वाच्या जीवन जगण्याद्वारे प्रभू तुला गौरव प्राप्त होऊ दे. आम्ही ख्रिस्ताला समर्पित होऊन जीवन जगावे, त्याद्वारे प्रभू तुला गौरव प्राप्त होऊ दे. हीच तुला नम्र विनंती आहे. माझ्या प्रिय मंडळीला प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोतेगणांना प्रभू परमेश्वरा, तुझ्या विश्वासणाऱ्यांना प्रभू तुझ्या हातामध्ये देता. प्रभू राया, या प्रभू परमेश्वरा नवीन वर्षात आमची वाटचाल तुझ्या गौरवासाठी असू दे. आमच्या ठाई, आमच्या जगण्याने, आमच्या त्या ख्रिस्ताला समर्पित होण्याद्वारे प्रभू तुझं गौरव होऊ दे, हीच तुला विनंती करीतो. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान तुला देत प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आपण विशेष करून परमेश्वर देव आम्हाला त्याच्या गौरवाकरिता त्याने निर्माण केले, म्हणून या वचनाप्रमाणे त्या गौरवयुक्त आमचा परमेश्वर देव त्याच्या सुवंदित नावासाठी आम्ही त्याला महिमा प्राप्त व्हावं असं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करूया. त्या सुवंदीय देवाच्या नावाला आमच्या जीवनाद्वारे सदुदित महिमा प्राप्त हो, हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. या प्रियांनो, यावेळी आपण आपलं ऐच्छिक दानार्पण परमेश्वराच्या भांडारामध्ये समर्पित करू आणि पुढील गीतादरम्यान आपण आपलं दान जे आहे ते परमेश्वराला यावेळी मोठ्या आदराने, सन्मानाने आपापल्या घरामध्ये असताना आपण समर्पित करूया. ख्रिस्त माझा राहे जेथे, तेच माझे मंदिर, नित्य सेवावे ख्रिस्ता ते, हाच माझा संसार. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त ज्याचा बंधू ते आप्त माझे जीवाचे, सेवितीचे प्रेमे त्या ते, पाय सेवी मी त्याचे. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. मान माझा माझी शक्ती, ख्रिस्त माझी संपत्ती.
त्याची सच्छांती ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त येथे किंवा तेथे आज उद्या कल्पांती व्यापी विश्वाते कालाते राही माझ्याही चित्ती ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व या प्रियानो, एवढी आपण प्रार्थना करूया. आपल्या परमेश्वराला आपापल्या घरांमध्ये आपलं ऐच्छिक दान पण आपण समर्पित केलेलं आहे. त्यावर आपण देवाचा आशीर्वाद मागू आणि परमेश्वर देवाने सदैव आमच्या जीवनाची काळजी घ्यावी, इथून पुढे तो आमच्या समवेत असावा, यासाठी आपण त्या प्रभूला समर्पित होऊया. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, प्रेमळ प्रभू राया, आम्ही यावेळेस तुझ्या चरणाजवळ आहोत. तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करीत आहोत. कारण प्रभू, तो आमच्या जीवनाला तुझ्या इच्छेने चालवित आहे. तुझा आशीर्वाद तू आम्हाला देत आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो बापा. प्रभू, हे जीवन तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला दिलेलं आहे. म्हणून प्रभू, तुझ्या त्या सुवंदीय नावाला प्रभू आमच्या जीवनातून सदैव महिमा प्राप्त व्हावा. तू गौरवयुक्त देव आहेस प्रभू परमेश्वरा. तुझी स्तुती आमच्या जीवनातून व्हावी, तुझा धन्यवाद आमच्या जीवनातून व्हावा. कारण आमच्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य करीतो तो तूच आहेस बाप्पा. म्हणून प्रभू परमेश्वर, आमच्या ठाई तुला गौरव मिळू दे. आमच्या धार्मिकतेच्या जीवनाद्वारे जीवन जगण्याद्वारे तुला गौरव होऊ दे. आणि प्रभू, त्या ख्रिस्ताला आम्ही आपल्या जीवनामध्ये जेव्हा स्वीकारलेला आहे त्याच्याद्वारे प्रभू त्याला समर्पित होण्याद्वारे आमच्या जीवनातून तुला गौरव होऊ दे पित्या. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो पित्या. माझ्या संपूर्ण मंडळीला या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत. हे 2022 वर्ष प्रत्येक वैयक्तिक जीवनासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी प्रभू, आमच्या संपूर्ण मंडळीसाठी तुला गौरव देणार होऊ दे प्रभू. त्या तुझ्या गौरवयुक्त नावाच्या प्रभू परमेश्वरा प्रभू सदैव प्रभू परमेश्वरा तुझी महिमा व्हावी प्रभू, अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो. आमच्या बोलण्याने, आम्ही जे काही करीतो त्याद्वारे प्रभू, आमच्या प्रभू परमेश्वरा प्रत्येक कृतीद्वारे प्रभू तुझा महिमा व्हावा, हीच आम्ही तुला प्रार्थना करीतो. तू प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये तू प्रभू परमेश्वरा त्या महिमेच्या योग्य असा तू देव आहे. स्तुतीच्या योग्य तू आमचा परमेश्वर आहेस बाप्पा. म्हणून प्रभू, आमचं जीवन जे आम्हाला प्राप्त आहे तुझ्या गौरवासाठीच आहे. प्रभू, आम्ही तुला विनंती करीतो प्रभू, ते आशीर्वादित जीवन, ते वरदान तू आम्हाला दे बाप्पा, की आम्ही तुझं गौरव करावं. प्रभू परमेश्वरा प्रभू, तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये सदोदित तुझ्या आत्म्याद्वारे चालवितो, यासाठी तुझे उपकार मानतो पित्या. माझ्या संबंध मंडळीला या समय तुझ्या हातामध्ये देत आहे प्रभू. प्रत्येक प्रभू परमेश्वरा कुटुंबाला या समय तुझ्या हातामध्ये देत आहे. प्रत्येक लहान थोर व्यक्तींना तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू परमेश्वरा. जे दुःखी कष्टी आजारी आहेत अशा प्रत्येकांना तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू. प्रत्येकांवर तुझं वरदस्त असू दे. प्रत्येकांना तुझ्या आत्म्याद्वारे तू चालेल प्रभू, तुला विनंती करतो बापा. आणि प्रभू परमेश्वरा, जर काही अडीअडचणी आहेत, समस्या आहेत प्रभू, त्यातून तू मार्ग काढ बापा. प्रभू परमेश्वरा प्रभू, जे अंथरुणावर पडलेले आहेत पित्या, आजारी आहेत प्रभू परमेश्वरा, दुर्बळ आहेत, अशक्त आहेत पित्या, अनेक प्रियजन आहेत प्रभू परमेश्वरा, जे प्रभू दुःखी कष्टी आहेत बापा. प्रभू त्या परमेश्वरा प्रभू वेगवेगळ्या प्रकारे प्रभू परमेश्वरा प्रभू ते त्या परमेश्वरा प्रभू आजाराने ग्रसित आहेत पित्या, प्रभू दुर्बळतेमध्ये आहेत बापा. प्रभू त्या प्रत्येकांना तुझ्या सामर्थ्याने भर बापा. प्रभू आमच्या डिसोजा आंटी आहेत प्रभू परमेश्वरा, ऐतवाडेकर आंटी आहेत बापा. प्रभू राय त्या परमेश्वरा, घोरपडे आंटी आहेत प्रभू, भाकरे आंटी आहेत बापा. प्रभू परमेश्वरा, आमच्या डोंगरे आंटी आहेत प्रभू. त्या या प्रत्येक प्रभू प्रियजनांसाठी आम्ही प्रार्थना करतो. आमच्या प्रभू शिंदे आंटी आहेत बापा, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो प्रभू. आम्ही प्रार्थना करतो पित्या प्रभू. आमचे विनोद सूर्यवंशी अंकल प्रभू, त्यांना देखील प्रभू तुझं आरोग्य दे पित्या. प्रत्येक दुखण्याकऱ्या व्यक्तीला प्रभू तुझ्या सामर्थ्याने तू भर प्रभू. आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत प्रभू बापा. पाळकिंबाईचे भाऊ प्रभू परमेश्वरा, सुदेश करमरकर प्रभू, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो प्रभू. त्यांना प्रभू परमेश्वरा तू स्पर्श कर प्रभू, तुझं आरोग्य दे बापा. प्रभू परमेश्वरा, जो प्रभू परमेश्वरा प्रभू जे काही त्या परमेश्वरा त्यांना प्रभू प्रभू त्रास होत आहेत त्या परमेश्वरा, जे काही त्या परमेश्वरा प्रभू शरीरामध्ये प्रभू परमेश्वरा प्रभू व्याधी आहे पित्या, ते सर्व येशूच्या
येशूच्या नावामध्ये दूर कर बाप्पा. प्रभू परमेश्वरा ते ICU मध्ये असताना प्रभू तुझे देवदूत त्यांच्या अवतीभोवती असू दे बाप्पा. आणि प्रभू तू त्यांना स्पर्श करून तुझ्या आरोग्याने परिपूर्ण कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करतो. तुला कुठलीच गोष्ट अशक्य नाही बाप्पा. प्रभू त्यांना तू स्पर्श करून प्रभू आरोग्य द्या पिते. आणि प्रभू परमेश्वरा कुटुंबामध्ये प्रभू तुझी जिवंत साक्ष तू उभी कर प्रभू. आम्ही या समय तुझं हीच विनंती करीत आहोत. बाप्पा त्यांचं जीवन आम्ही या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. सर्व डॉक्टरांना प्रभू परमेश्वरा परिचारिकांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. त्यांच्या कुटुंबांना प्रभू कर्मकर परिवाराला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. तुझ्या विश्वासामध्ये त्यांना तू दृढ कर, मजबूत कर. ही देखील प्रभू आमची तुला नम्रतेची प्रार्थना आहे प्रभू. तू प्रार्थना ऐकणारा देव आहे बाप्पा. आणि प्रभू तुझा अद्भुत चमत्कार तू करणार आहे हाच आमचा विश्वास आहे बाप्पा. प्रभू परमेश्वरा पुन्हा एक वार प्रभू माझ्या संपूर्ण मंडळीला, प्रत्येक प्रियजनांना या समय तुझ्या हातामध्ये देतो. 2022 वर्ष तू आम्हाला दिलेलं आहे हे अद्भुत कृत्याचं होणार आहे बाप्पा. पण प्रभू परमेश्वर आम्ही त्यासाठी तुला महिमा देत राहावा अशी तू दया कर. आमचं जीवन तुझ्या महिमेचं जीवन व्हावं प्रभू अशी तू कृपा कर. आम्ही या समय तुला विनंती करतो. तुझ्या गौरवयुक्त नावाला प्रभू, त्या सुवंदित नावाला प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनाद्वारे महिमा मिळेल प्रभू. तुझी स्तुती होईल प्रभू अशी तू दया कर. आम्ही तुला हीच विनंती करीत आहोत प्रभू. पुन्हा एक वार आज या उपासनेमध्ये आम्ही सहभागी आहोत. तुला प्रभू अर्पित केलेलं आमचं दान प्रभू आम्ही तुला अर्पित करीत आहोत प्रभू परमेश्वरा. त्या दानावर तुझा आशीर्वाद दे पित्या प्रभू. आमच्या उन्नतीतून भरभराटीतून आम्ही तुला देतो पित्या प्रभू परमेश्वर. आम्ही संतोषाने तुला अर्पण अर्पितो बाप्पा प्रभू. त्याचा स्वीकार करून त्याचा प्रभू जो 100 आशीर्वाद आहे तो आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दे आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे बाप्पा. प्रभू परमेश्वरा दानासह आम्ही आपल्या प्रत्येकाचं समर्पण तुला करीत आहोत. तुझ्या आत्म्याद्वारे तू आम्हाला पुढील चालू बाप्पा. या उर्वरित आठवड्यात प्रभू तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनाची काळजी घे आणि प्रभू तू आमच्या समवेत आहेस हीच आमची तुला नम्रतेची प्रार्थना आहे. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान प्रभू राया आम्ही केवळ तुला देत आहोत. प्रभू राया प्रभू सदैव तू आमच्या समवेत आहेस प्रभू हीच आमची तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रभू राया आम्ही या समय प्रभू परमेश्वरा प्रभू या उर्वरित आठवड्यामध्ये प्रभू तुझ्या आत्म्याचं पुढारीपण आम्हाला प्राप्त व्हावं हीच तुला विनंती करीत. आमचं जीवन सर्वस्व तुला समर्पित करीत. तुझ्या महिमेसाठी प्रभू आमचं जीवन सदोदित प्रभू फलद्रूप व्हावं हीच तुला विनंती करीत. प्रार्थना आमचा सर्व काळचा जो देव आहे, आमचा इस्रायलाचा जो देव आहे, आमच्या जीवनाचा जो प्रभू आहे, ज्याच्या महिमेने सर्व पृथ्वी भरलेली आहे, त्याच्याच प्रिय गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागत आहोत म्हणून तू ऐक पित्या. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानिले जावं. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे. जसे आम्ही आपल्या ऋणे असून सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास स्वतःपासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून प्रसला सर्व काळामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. आजची आमची ही प्रार्थना प्रभूने आशीर्वादाची केली. या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेद्वारे त्याने आम्हाला आध्यात्मिक लाभ दिला आणि 2022 वर्षामध्ये आम्ही त्याच्या महिमेसाठी जीवन जगावे याकरिता त्याने सुंदरसं वचन दिलं म्हणून त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. तो अद्भुत कृत्य करणारा देव आहे. त्याच्या गौरवयुक्त नावाला, त्या सुवंदित नावाला आमच्या जीवनातून महिमा प्राप्त हो. मे गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वर आम्हा प्रत्येकास आशीर्वादित करो. धन्यवाद.